हाय 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 बदोबदी 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 हाय 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 काय झालं गाडी उतरते का आता तिच्या कुठं नाचलं का काय झालेलं बघितलं का आता तुमची नाही खटरात द्या कुठं तरी नेऊन हिरे ढकलून अजून किती वेळा चालवली असं होते का हिला आजच नेमका येडा आला पडत पडत असते आता हे कसं नशिबात माझं कुठलंय कधीच्या काळातून महिन्याच्या घरी चालले होते मी कटून कटून अगं नको ओरडू होईल चालू अगं कशाला रडती होईल ना चालू काहीतरी करावं लागेल आता कधीच्या काळातून माझ्या बहिणीने मला मटण खायला बोलवलं होतं त्यात पण ही तुमची खटरा अशी एवढं मिवणी बाईने बोलवलंय कसं होतंय बरं का अगं सकाळपासून मी जसं मटणाचं नाव ऐकलंय ना माझ्या नुसतं पोटात आहे ना आग पडल्यासारखं झालंय मी मटणच खाल्ला चालले जसं काय तिच्याकडं काय तुझ्या हातचं खाऊन खाऊन आहे ना माझ्या पार तोंडाची चव गेलती म्हणलं आज मटण नाही म्हणलं कसलं बारीक नाही काय स्वप्न बघितलं तर काय झालं याचं आले मोठे माझ्या हातचं कडू लागते बाई मिवणीच्या हातचं गोड लागायला लागलं तुम्हाला आता अगं लागतंय तुझ्या हातचं गोड पाहुण्यांनी बोलावलं जरा बारीच वाटतं नाही अगं सकाळपासून मी आहे ना नुसतं लिंबून कांदा शोधतोय त्यांना कशाला द्यायचा त्रास आपल्याला कांदा शोधत कांदा इथं वांदा झालाय त्याचं काय अगं असू दे काहीतरी आपण करू आणि मला काय वाटतंय गाडी बंद पडली का त्याचं काय संपलंय मला काय कळलं पेट्रोल व मग बघा पेट्रोल संपलं असेल तर टाका ना त्याच्यात आता कुठून भरू का त्या टाकीत आता करू एक काम करा ना तुमची टाकी करा त्याच्यात रिकामी चांगलं सांगती माझी टाकी करतोय तर रिकामी आणि मी निभाजीकडे गेलो तर परत भरतो माझी टाकी संपत भारी तुम्हाला काय सांगती तुला पण सुचतंय अगं काशे आता काहीतरी कर तू माझ्या भर चल आपण आता एक आयडिया करू गाडी आहे ना अशी डकाव 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 घेऊन जाऊ तू येशील ना मला काही जमणार नाही मी अजिबात चालत येणार नाही गाडीची काहीतरी सोय करा नाही तर मी इथंच थांबून राहील नाही अगं तू माझी जान आहे काशे कामापती जाम आणि लाडीकडे लावायला काशीला बरं चल येते का दे धक्का देते आता धक्का चला माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी पडलंय मटण काय म्हणत असेल कधी येतोय पाहुणा कधी येतोय पाहुणा राहू अगं चल थोडंच राहिले ना राहू असं नको करू असू दे बाबा वाटलंच तरी ना संध्याकाळी आल्या मी तुझा पाय दाबून देतो अरे बाबा अगं ऐक ना तुझ्या पाया अगं पाया अगं असं नाही करावं चल चल पाहुण्यांकडे चालू ना हा सारखी जागा नको मला सोबत येते पण गाडी नाही ढकलणार मी माझा हात हात दुखायला लागलं अगं जाऊ दे चांगला बांगड्या घालून मी बाई ढकलती चार माणसांनी बघितलं तर काय म्हणतील काय बाई या बाई काय होईल कावळे मोकाय लागले चल ना लागली का
लागली. मी पण उपाशीच बसले होते ना मटण खायचंय म्हणून. माझं पण लय पाय दुखायला लागले. आणि एक काम बोलवा कर. की मग आता मला. ती गाडी येईल की. माझं नाव उठवायचं का मला? बाबा, आईला ही येते ना. वाव, उठवा मला. एक वाघ. काय बाई, मी केव्हा चालत गं? माझ्यावर एवढी चांगली साडी घालून. पैलवान माझी काशी. पहिलवान म्हणजे काशी. लवकर चला नाहीतर राहू उपाशी. पैलवान माझी काशी. चला नाहीतर राहू उपाशी. अरे दे धक्का. ये धक्का. ये धक्का. हातून पाहून. ते असंच का? अगे काशी. हे कुणाची आहे गं माझी काशी? हा? काशी आहे कुणाची? मटणाला बोलावते. आता तुम्ही पिठानं पिठा धडधड करतीय काळजाची नाडी उकळल्या पाखळल्या पलत्याच गाडी धडधड करतीय काळजाची नाडी अर भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी ये पिठा पाडलं त्या गाडीने तुम्ही माझा. आणि ढेकेल, ढेकेल. माहिती तुझा असला पाहिजे. माझं पाहिजे. माझा पाहिजे माझा. गाडी उतरून खाली ना लई पडले तर मला काय आता घर आले जवळ कालवा करू. ऐकायची बहीण माझी. आधी खबर असं शिकवते 4 दिवशी चांगल्या माणसा झालं माझी इज्जत कधी घालवली. ठेवली तरी कुठं. मला 4 गोष्टी ज्ञानाच्या चांगल्या सांगते. तिथं जाऊन गोंधळ नको. अजिबात नाही. आता मी काय सांगते ते नीट ऐकायचं. नुसतं पिसाळ्या कुत्र्यावानी वसा 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 करू नका. नीट चालत यायचं आणि खाताना नीट खायचं इज्जतीत. कसं खाऊ. वसा वसा हाडकं तोडू नका. हाडूक बिडूक घशात गुत्तल. बर. हा आणि कडा 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 मोठ्याने फोडू नका. अजिबात नाही. हा रस्सा मागू का. आले का रश्यावर. जोपर्यंत मी डोळे फिरवत नाही अजिबात रश्याचं नाव काढायचं नाही. हा आणि मौतीस जरा हळू खायचं. तोंडातलं उडलं नाही पायान दुसऱ्यांच्या अंगावर. असंच खायचं. मी नीटच खातो. हा आणि ऐक ना. हा. मीठ मागू का त्यांना. आले का मिठापाशी. मीठ अजिबात खायचं नाही सांगितलं ना. बीपी वाढतो. हा मग अजिबात नाही. हा आणि अजून आणि मिवनी बाईपाशी लय लाड 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 नाही करायचं. अजिबात हा नाही. मान खाली डोळे खाली. माझ्याकडे बघायचं काय बोलायचं असेल तर पहिलं. हो हो काय हो. भाकर देतील ना मला जास्त. भाकर किती खाणार. 1 2 3 किती. 1 2 एकच खायची. बर ती जरा जास्तीच खावा. चालेल ना. फक्त उडला नाही असं खावा. मऊ खातो. हा हा? हा चालतं. हा आता कसं चालायचं. असं चालायचं. नीट शिस्तीत. असं चालायचं. कुणाचा नवरा आहे. काशीचा नवरा आहे तुम्ही. हा हा हा? चला चला. चला. अगं बया 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 बया. कुठं दाखवायला न्यायचंय तुम्हाला. हा छाती काढून आणि गॉगल घालून. अरे तो गॉगल. येऊन इकडे चाललो होतो. शायनिंग मारायला. नीट चाला. नीट चालू. अरे देव आता काय हवा आली का. मग कसं चालू. नीट चाला की. बरं असं चालतो मग. तू बाई या माणसाला कुठं नेऊ का नको. असं चालतो. जीव चाललं म्हणजे कसं चालताय. असं चालू का मग. नीट चाला बरं. बर चल. इज्जत घालू नका माझी. काही माणूस आहे बाई. असलं भेटलं.
हो बिंडूक डोक्याचे काय झालं? दरवाजा वाजवायचा नसतो, मग? बेल मारायची असते. बेल आहे होय मग आणि बेल मारायची वाजवायची नाही. अहो तेच ते लई डोकं खातं. अजून एकदा झोपली का काय? अजून एकदा उघडं उघडं थांब. लय भारी वाटते. अजून एकदा काय खेळ लावलाय बाई. उचला जरा शायनिंग मारते. अयो, दाजी. अगो, बाया, तायडे. सांगितलं का मला तर बघायला तुम्ही. या या या. कशी आहेस? बरी आहे. दाजी तुम्ही कसं आहे? लय बरं आहे. बसा पाणी आणा. सांगते नीट प्या. दाजी बस बस डबले असेल ना मटण करून करून. किती किलोचं केलंय ग? आता काय सांगू तुला, करून ठेवलं. जाऊ दे, तुझा प्रवास कसा झाला सांग. अयो प्रवास मटणाला बोलावते. सोड भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय प्रवास होय. काय सांगायचं तुम्हाला. प्रवास काय झालं दाजी? एक नंबर झाला. कधीच नव्हता केला असा. माझ्यासाठी काय आणलं बरं? अगं तुझा दाजी असल्यावर प्रवास होय असा तसा नाही होत. एकदा करून बघ प्रवास, कळेल मग. चांगलाच होतोय. दाजी कधी जायचं मग फिरायला? जाऊ की. जेवण बिवण झालं की मग जाऊ. अगं काही नवऱ्याला नुसती धाकातच ठेवतीस बघ. मला सांगते. आणि तू तुझ्या नवऱ्याला काय केलंय ग? नाही ग माझा खूप सोन्यासारखं. हो ना, सोन्यासारखं आहे ना. आणि माझा काळ्या दगडासा. गप्पे दाजीला काही पण म्हणू नको माझ्या. त्याला म्हणतात मिळूनी. नाही तर आहे. नाही माझं चुकलं. कशाला करायचं माझ्या संग लग्न? करायचं होतं ना मिळून सांगत लग्न. आता जेवाय आलोय ना, लग्नाचं कुठं काढते. काय ती पण कसं बोल येतो अगं बोलायचे. मी पाहिजे नाही तुम्हाला. गुरु चालू केलेलं दिसत. नीट आली आली. लय दिवस अगं ये ना ग. पडलेत नाही ते खांदळच असली कसली काय माहिती. काय नाही बसता म्हणलं. अगं दमली असशील तू, जरा हळू तर गप्पा मारावं म्हणलं. हे का नाही लय दमली ना. सकाळपासून ग स्वयंपाक करत असशील तू. मटणाची भाजी, भाकरी, भात, काय सांगा काय नाही. काय मग दाजी कुठे? दाजी गेले की कवच कामाला. काय ग बाया, दाजीला काय अक्कल आहे का नाही? मिळून बाई एवढी लाडाची आली आणि दाजी कामाला गेला. आम्हाला तर नुसतं बोललो होतं फोन करू. कुशल गेले स्वतः. कळतच नाही दाजींना काय. अब एक दिवस पाहण्यासाठी सुट्टी घेते काय बिघडतं बाई. बरं किती त्यांच्याशी गप्पा नको लय उशीर झाला. भूक लागली. खाण्यालाच पाटावर पडलेली आहे. नाही अगं काय झालं, प्रवास केला. ते म्हणले नाश्ता बिष्टा काही नको काशी. आपण मेवणीबाईच्या घरी जाऊन जेऊ. तिच्या हाताला एक नंबर चव आहे. हा त्यामुळे दाजीला भूक लागली. तेवढं पाकिस्तान करायचं. नुसता रस्सा वाढला तर चालेल का? काय अगं त्यांनी डबा भरून नेलं. रस्सा सांगूच तर नेलं.
आणि मी तर वया 4 टाइम झाले आतापर्यंत खावा माझं तुमची वाट बघू बघूच खाल्लंय आम्ही. येईनच लवकर. हाडकं आणि पीस कुठे आमच्या पोटात त्यांच्या डोक्यात. काशे मला काय माहिती नाही, मला मटण पाहिजे. दाजी असा अगं पण तुला माहितीये ना आम्ही दोघं येणार आहे. तू आम्हाला जेवाय बोलवलं तू म्हणतेस आपलं असं कसं बरं. लय उशीर केला ती रस्सा बिस्सा आपल्याला नाही जमत, मला हडकं हडकं पाहिजे, नाही तर मटण तरी आणा त्यात टाकून. उशीर केला म्हणून संपवायचं असतंय वे. हा मग उशीर का आम्ही मनाने केला का, गाडीमुळे उशीर झाला आम्हाला. काय तर दाजीसाठी अगं असं ना पीस 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 तर नाही बरं का, तर रस्सा आहे. नाहीतर मला एक आयडिया आहे. काय दाखव लागले आम काय तर दाजी दम घाला आलेच. पण तुमच्या त्या गाडीमुळे सगळी गेली त्यांच्या पोटात. आता खा नसता ते रस्सा तरी म्हणत होते गाडी नीट करून ठेवा, नीट करून ठेवा, पटाने खायला जायचंय. तू का मला बोलायला लागली मटण मटण म्हणून माझं कसं झालं आता. काय आमची काय झालं काहीतरी चांगलं आली का नीट पाणी नीट करा नीट बुकलं बुकलं असं गप्पा ठेवलंय दाजीसाठी मटण. सीताफळ खावा तर सीताफळ. बया मला वाटलं खरंच दाजीसाठी सुक्क सुक्क मटण ठेवलं असं. मी सीताफळ खातो आता काय मला पोट माझं जरा बोलायचं तुझी. हा विषय येते ना. चल खाली 1 मिनिट हो पुढे या ना लगेच ये. लगेच आलं दमाचा दमा. आता पडल्यात ना पदरात सीताफळ तीच घ्या गोड मानून. काय तुझ्या मी काय म्हणते ती पिकलेलं बघून खावा आणि त्यातली बिया हाडकं म्हणून फोडू नका. दुष्काळल्यावानी सगळेच घुटाळल्यावानी खाऊ नका. 1-2 मायासाठी ठेवा. आलेच मी पण ठेवा इथं. एक काम करते का ह्याचं जरा रस भरून आणते का. सीताफळचा रस असतो का कुठं मिळालंय ते खा. जातो पटकन जा मी खाऊन घेतो बरं. काय सीताफळ खायची वेळ आली माझ्या बात. त्याला म्हणतात सासर वाटी आपली मार गप्पा आता मिसळ. अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. अरे भारी भारी लय. काय गौशे अगं काय नाही काय एवढं महत्वाचं जरा दाखवायचंय. अगं बाय दाखवायचंय बाई. मग तुझ्या दाजीने मला काय काय केलंय. सोन सोन हो बया दाजी तुला सुंदर म्हणायचे ग. हे बघ मोत्यांचा हार. किती तोळ्याचा आहे ग. 4 तोळ्याचा आहे. होय बघ भारी आहे का ग. भारीच आहे की ग. अजून ठुशी ठुशी नवीन स्टाईलची दिसतीये ग. मस्तच बया भारीच बाय. दाजीलाच प्रेम होतो चाललंय दाजींचं ग. मंगळसूत्र 7 तोळ्याचं आहे. दिसते ना वजनच तेवढं आहे ग. होय ग तुला काय केलं दाजीने. घ्या आमच्या नशिबी कुठे एवढं मोठं सुख. तुझा तू काळ तोंडा दाजी. अगं साधं दिवाळीला एक साडी आणत नाही मला. काय सांगू तुला बाई माझं नशीब. मी काय असे तसे सोडणार नाही. मी काशी चांगलंच घे दाजीकडनं. चांगलं 10-15 तोळ्याचं सोनच करून घे दाजीकडनं. बघ सोडू नको असं तसं त्या दाजीला. गरीब गाई भेटली म्हणून नाही यांनी नुसतं मला दाबली ग. पर हाल केलं माझं. आणि असला कसला हार मागू नको. मस्त चपला हार माग दाजीकडे. हा चपला हारच नाही मग असला कोणाकडे नाही. चपला हारच घेते आता.
सुट्टीच देत नसते बघ मी. चांगला 15 तोळ्याचा कर. आज सुट्टी देऊ नको त्या दाजीला. हाय ना. हा किती छान छान केलंय दाजीने. माझ्याकडे बघ काय बया. असं दे बाई, आता काय करते दे गोड म्हणून. चालतंय. बरं बरं मी दाजीला सोडू नकोस. दाजीला आता सुट्टीच नाही. अगं पण मी काय म्हणते, बोल की ग. आणि जरा सीताफळावर नका भाग. पुढच्या वेळेस जरा चांगलं 5-6 किलो जास्त आणा मटण खायला बोलवलीस तर. बरं बरं आणते. अगं यावेळेस जरा घे समजून. तुझ्या दाजीने डबा सांडूस्तवर नेलं ग. आणि ठेवा मी पण 4 वेळा जरा खाल्लंय. 2-4 खड बहिणीसाठी. तुलाच उशीर केला. जरा लवकर यावं मग. चालते मुर्दे. आता बघ माझ्या डोक्यात एकच आहे. आता काय मी गप्प बसत नसते. आता मी जाते आता. आणि आम्ही जातो. छान आहे पण मला लय आवडलं बाया. आवडलं लय आवडलं. लवकर ये मग पुढच्या वेळेस. हा. आणि पुढच्या वेळेस डायरेक्ट चपला हार घेऊनच येणार मी. घालूनच ये. गळ्यात घालूनच येत असते. माझा बी नवरा काही कमी नाहीये. आता मागितलं की लगेच देईन मला चपला हार. काय कर हा. साडे बजे का? चालेल. चल उशीर व्हायला लागला मला. जा, जा. हा. लवकर जा आणि चपला हार घेतला का मला पहिला फोटो व्हिडिओ कॉलच करणार. हा. मग मी काय तशी बाई. बरं बरं चालतंय. चल ये. हा. हा चल आले मी पण. ओ सीताफळ ते ठेवा पहिलं खाल्लं. सोडा मला नाही खायची सीताफळ. चला तुम्ही कुठं चालेल घरी जायचं. कुठं मला नाही थांबायचं 1 मिनिट. खाल्ल्याने सीताफळ खाल्लं. चला घरी. येऊ का? उशीर या जाते ग. या. दाजी परत या. हो मटण काय येतो मग. हा. दाजी या परत. हा येतो. मला काय दिसत नाही. अंधार पडल्यासारखं व्हायला लागलाय. कसं दिसत ते डोळ्या गोगल अजून ठेवला अंधार पडायला लागला तरी मी काय येडी मी ते जाऊ द्या गाडी घ्या साईडला मला लय महत्वाचं बोलायचं गाडी चाललं घ्या की पटकन महत्वाचं आहे उतरून या की बोलायला सीताफळ खाऊ माझा नुसता बोल. अरे आता बोल. बोलते हे बघा समोर या मला का नाही आजच्या चपला हार पाहिजे हा काय तुला डोक्यात आले असलं. मला काही सांगू नका मी आता कोणाचं ऐकणार नाही मला आजच्या चपला हार पाहिजे म्हणजे पाहिजे अगं पण झाले काय ते तर सांग ना मला नक्की. का रुसायला लागली. तुम्ही देणार आहे का नाही माझी एवढी हाऊस पूर्ण करणार आहे का नाही अगं करतो हवस पूर्ण. पण मला एक सांग मी सीताफळ खात होतो तू आज जाऊन आली तुझं एकदम मूड बदलला. काय झालं का नक्की. काय नाही झालं सांगशील का नाही आता. ते दाजी माझं त्या उशीचं किती लाड करतात हा? होय जे मागल ते आणून देतात हा? मला बी आज चपला हार पाहिजे छापला हार. हा. काय बांधलेलं काय करशील तू? आणेल बा माझ्या आईपतीप्रमाणे जर कुठं सापडला तर. आईपतीप्रमाणे नाही काय नाही तसली नाटकं नाही पाहिजे मला आजच्या चपला हार पाहिजे नाही तर मी इथून हलणार नाही हा. मी इथंच बसून राहणार अगं असं नको करू काशी. अगं दुसरं काहीतरी सांग. मी दुसरं काहीतरी आणन तुला. साड्या आणतो तुला काय बाकीचा दागिना आणतो. म्हणजे असं चपला हारी काय बांधगडे. तुम्हाला घालायचंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी म्हणलं ना मला चपला हारच पाहिजे तुम्हाला चपला हारच पाहिजे दुसरी हाऊस सांगायची का नुसतं चपला हाराचं सांगायचं. काशीचं काय बिघडलं नाही मला सांग ना. ठरलं तर ठरलं तुम्ही आणणार आहे का नाही आणतो बाबा आणतो. मला जरा विचार करू दे जरा. हा 2-3 मिनिटं घ्या मला बी पाहिजे काशी जरा बिघडली काय राव बहिणीकडे जाऊ. काय सुट्टी देतो पण कशी काशे हा तुला चपला हार घेतोच. हा खरंच हा मग चालतंय काशीसाठी काय पण करणार. मी इथंच बसून राहते तुम्ही घेऊन या जावा अगं इथं कशाला.
जरा चल की पुढे. हा मला पण जाऊ दे, जरा चपला हाल करून आणतो, तुला देतो की मग. हा चालतंय. तिथं कुठे रस्त्यात थांबते? मग कुठे बसू? चल की तिकडे जाऊन बस जरा. नाही तुमच्या भरोसा नाही, मी येणार नाही तुम्ही आणल्याशिवाय. अगं हो, तुला मी एका ठिकाणी बसवतो, जातो चपला हार घेऊन येतो, मग तर खुश. हा चालतंय. चपला हार आहे ना, आणावंच लागेल. चल बस गाडी लवकर. हा बिघडली गाडी. काय म्हणले का मला? काय नाही तुला कुठं काय बोललंय. बस नक्की ना? बसली ना. काय बाई माणूस आहे हा. आत्ता येतो म्हणून गेलं, 2 तास झालं अजून याय नाही. मला इथे एकटीलाच बसवून ठेवलंय. तुला चपला हार मिळणार आज. आलो. आलं का नाही? आता डोळे झाकायचे. अय्यो, म्हणजे खरंच नाही आणला? एकच नंबर. एवढं खास. झाकते बाई मी. या लवकर. झाकते की मी डोळे. ये. काशे डोळे झाक, मी आलो. आणलं का नाही लगेच हार बनवून? हे घे तुझा चपला हार. अयो नको बाया, माझं तर माझ्या डोळ्यांवर विश्वास. उघडा उघडा डोळे. खरंच तुम्ही काय डोक्यात पडले का? मग मी सडलाय तुमचं. सडलाय मी. कोणता अहो सोन्याचा चपला हार चपलाचा हार असतो का? देवा तुम्ही जा. नाही मी इडी होईन मी. मला येड लागल. जा तुम्ही, नाही तर मी तर तुम्हाला मारीन आता. अगं काय झालंय ते तर सांग. सोन्याचा नाही हो, मग सोन्याच्या दुकानात जाऊन चपला हार आणते, तो चपला हार म्हणते मी. सोन्याचा हा म्हणजे सोन्याच्या दुकानातला? हा. अगं एवढं सोनं नाही, माझा बाप का बँकेत कामाला आहे का? तुमचा ना मी दुपारच्या गुडघ्यात गेलाय, गुडघ्यात. कसलं येडपट काही पाने माझाच पदरी पडलं. अहो एवढ्या चपलांचा हार नसतो, सोन्याचा बारीक चपला हार म्हणतात त्याला. तो मागितला तुम्ही बायकोनं डायरेक्ट चपला हार. अगं माझी आई पताला आणतो. आता तुम्हाला सुट्टी नाही, सुट्टी नाही. मी जीव घेतल्याशिवाय सोडत नसते मी. मला हे चपला हार मला घालतात, तेच तुमच्या गळ्यात घालते, दिंडी काढते. मी घरी तर येतच नसते. माफ कर बाबा. नसते मी, नसतेच मी. अरे सोड. भारी भारी लय भारी. नमस्कार मंडळी, मी आपला आवडता सख्या. मी आपल्या सर्वांची लाडकी काशी. धमाल मस्ती फिल्म्स प्रस्तुत कंपोस्ट वैतागवाडी. मी तर बघतच असाल. आजचा एपिसोड पाहिला का? नसेल पाहिला तर लगेच पहा. कसा वाटला हे कमेंट मध्ये
आम्हाला सांगायला विसरू नका. हा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर शेअर करा. करा. धन्यवाद. धन्यवाद. अरे सोड. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी, भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी, भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी, भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. नखाचे केले 12 लय भारी माझी वैतागवाडी.